नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आणि सेकंड इयर इंजिनिअरिंग दोन्हींचे कॅप रजिस्ट्रेशन आता सुरू झालेले आहेत. आता या रजिस्ट्रेशन नंतर आपल्याला पुढची जी काउन्सिलिंगची प्रक्रिया आहे, आपण याआधी इंजिनिअरिंगसाठी डॉक्युमेंट्स काय लागतात, प्रक्रिया स्टेप बाय स्टेप कशी असते, आपण फॉर्म कसा भरायचा, काय चुका अवॉइड करायच्या, ह्या सगळी माहिती आपण बघितलेली आहे. पण नेमकी इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग प्रोसेस कशी असते, त्यात काय करायला पाहिजे, त्यात आपण काय काय करणार आहोत, त्यात कुठले टप्पे महत्वाचे, ही सगळी माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे काउन्सिलिंगला नोंदणी केलेली आहे आणि ज्यांनी अजून केलेली नाहीये अशा सगळ्या इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पालकांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. एक प्रेझेंटेशनद्वारे मी सांगणार आहे सर्वांना की आपण इथून पुढची जी काउन्सिलिंगची प्रोसेस आहे ती कशा प्रकारे करायची. ज्यांनी पेड काउन्सिलिंग लावली आहे त्यांनी फॉलो करायचे, ज्यांनी अजून लावली नाहीये त्यांनी स्वतः काउन्सिलिंग करत असतील किंवा कुठे काउन्सिलिंग करत असतील त्यांनी ही पद्धत फॉलो करायची, जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंग कशी करायची, त्यात काय गोष्टी महत्वाच्या आहेत हे सगळं आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. आपण या सेशन मध्ये बघणार काय आहोत. सगळ्यात पहिल्यांदा रजिस्ट्रेशनच्या आधी आपल्याला काय गोष्टी करायच्यात, रजिस्ट्रेशन कसं करायचे, डॉक्युमेंट अपलोड आणि व्हेरिफिकेशन कसं करायचे, प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची असते, प्रेफरन्स भरायचे कसे असतात आणि सीट अलॉटमेंट म्हणजे जेव्हा सीट मिळतं तेव्हा पुढे काय करायचं, हे सगळं डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप बघितली, पण आता आज आपण जे व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत आपल्याला माहिती आहे की रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे, इव्हन ऑलमोस्ट डॉक्युमेंट अपलोड पण झालेले आहेत. यामध्ये कोणाचं काही राहिलं असेल त्यांनी विदिन डेट करू शकतात आणि डेटच्या नंतर तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर करेक्शन देखील करता येतं. महत्वाचा मुद्दा आहे प्रेफरन्स लिस्ट कशी तयार करायची, प्रेफरन्स कसे भरायचे आणि अलॉटमेंट नंतर काय करायचं, हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया प्रोसेस कशी असते. ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये मी हे सगळं कव्हर केलेलं आहे, तो व्हिडिओ या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला वरती दिसेल. ओके, आता आपण बघतोय सध्या आपण हा व्हिडिओ बनवतोय, यामध्ये आपण कुठल्या स्टेपला आहेत. सध्या आपलं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट अपलोड आणि व्हेरिफिकेशन ऑफ द डॉक्युमेंट्स, जे 4 स्टेप आपल्या ऑलमोस्ट झालेल्या आहेत. सध्या 5वी स्टेप आपली बाकी आहे. तिथून पुढची प्रोसेस आपल्याला नेमकी काय करायची ती आपण बघणार आहोत. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अजून लागायची आहे, पण आता नोंदणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आपण व्हेरिफिकेशन बद्दल सांगितलेलं आहे की सगळ्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचे, त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार. ओके, इथपर्यंतची माहिती आपल्याकडे ऑलरेडी मिळालेली आपल्याला. आता रजिस्ट्रेशनच्या आधी गोष्टी काय बघायच्यात बघा. रेग्युलरली तुम्ही वेबसाईट वगैरे चेक करायची, गायडन्स व्हिडिओ बघायचे, सगळ्या डॉक्युमेंटच्या लिस्ट आपल्या तयार ठेवायच्यात. तुमची ब्रांच सिलेक्शन तुम्ही करायची, कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शन तुम्हाला करून ठेवायचे. आता हे नेमकं कसं करायचंय, यासाठी आपण आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस बद्दलचा QR कोड आणि काही व्हिडिओज ऑलरेडी टाकलेले आहेत. नसतील तुम्हाला सापडले, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ब्रांच कशी निवडली पाहिजे याबद्दलच्या चर्चा आणि याबद्दलचा QR कोड दिसेल, त्यामध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता ब्रांच कशी निवडायची. सध्या आपल्याला टेंटेटिव्हली काही ब्रांचेस डिसाईड करायचे, ज्यांना ज्या ब्रांचेस मध्ये आपल्याला बघायचे, आपल्याला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचे, सगळे आपले काउन्सिलिंगचे व्हिडिओ बघायचे, त्या ब्रांचेस साठीचे कॉलेजचे कट ऑफ चेक करायचे आणि एक टेंटेटिव्ह यादी आपल्याला सुरुवातीला तयार करून ठेवायची. तात्पुरती यादी आपल्याकडे असावी. ती फायनल कशी करायची, ती भरायची कशी, हे आपण पुढे बघणार आहोत. ओके, आता रजिस्ट्रेशन करताना काय महत्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही रजिस्ट्रेशन आपल्याकडे जर केलं असेल तर आम्ही त्याबद्दलचे सगळे व्हिडिओ देऊ. आपला आयडी पासवर्ड तयार होतो, फॉर्म करेक्ट भरला जातो, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकली करायचे, डॉक्युमेंट अपलोड करायचे, फॉर्म सबमिट करण्याच्या आधी फॉर्म व्यवस्थित बघायचा आहे आपला करेक्ट आहे का नाही, आणि तुम्ही तो सबमिट करून तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर, ईमेल आयडी, पासवर्ड आहे सगळं नोट करायचं आहे. ओके, ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आता बघा रजिस्ट्रेशन मधला महत्वाचा टप्पा काय आहे. ज्यांनी कोणी फिजिकल व्हेरिफिकेशन निवडलंय त्यांच्या ऑलमोस्ट सगळ्या स्टेप फॉर्म मध्ये आपल्याला 10 स्टेप आपल्याला दिसतात. इथे 10 स्टेप मध्ये तुमचा फॉर्म भरून झालाय आणि तुम्ही सबमिट केलाय, त्या 9 स्टेप तुम्हाला कम्प्लीट दाखवत आहे. शेवटची जी स्टेप आहे, जर आपण फिजिकल स्क्रुटिनी निवडली असेल तर आपल्याला शेवटची स्टेप जी आहे, कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म ऍट स्क्रुटिनी सेंटर, ही जी स्टेप आहे आपल्याला, ही इथे आपल्याला इनकम्प्लीट दिसते, इनकम्प्लीट आपल्याला दिसते. जेव्हा तुम्ही तुमचा फॉर्म फिजिकल व्हेरिफिकेशनला दाखवतात आणि तो फॉर्म सक्सेसफुली व्हेरीफाय होतो, तेव्हा तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन झालं असा अर्थ होतो. ओके, आता यामध्ये महत्वाचं काय की फिजिकल व्हेरिफिकेशन सगळ्यांनी करायचंय आणि फिजिकल व्हेरिफिकेशन नंतर लॉग इन मध्ये तुम्हाला इथे एक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज, इथे डाव्या साईडला तुम्हाला दिसेल ऍप्लिकेशन फॉर्म, पण उजव्या साईडला तुम्हाला इथे दिसेल एक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज मध्ये जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. काय असतं, फॉर्म मध्ये भरताना तुम्ही माहिती भरली पण व्हेरिफिकेशन मध्ये काही गोष्टी जर चुकल्या तर त्या एक्नॉलेजमेंट मध्ये बदलल्या जातात. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, ऍप्लिकेशनची प्रिंट घेतली, पण एक्नॉलेजमेंट आपल्याला घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जो माहिती डीटी कडे किंवा सीटी सेल कडे दिली
ती माहिती त्यांनी व्यवस्थित व्हेरीफाय केली आहे का, त्यात काही चूक आढळली असेल तर त्या चुकांमध्ये दुरुस्ती केली जाते आणि तुमचं अॅक्नॉलेजमेंट दिलं जातं. तेव्हा ऍप्लिकेशन प्रिंट आधी आपण फॉर्म भरल्यास बघायची आहे, पण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अॅक्नॉलेजमेंट आपल्याला बघायचंय की आपले जे भरलेल्या फील्ड्स आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आहेत का नाही. त्यामध्ये बऱ्याचदा तुमची कॅटेगरी वगैरे चेंज झालेली असू शकते. ओके, त्या केसमध्ये तुम्ही अॅक्नॉलेजमेंट व्यवस्थित बघायचे. आता फॉर्म व्हेरिफिकेशन जर इनकम्प्लीट असेल तर या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसतो. ओके, आणि जर तुमचं व्हेरिफिकेशन फिजिकली कंप्लीट झालेलं असेल तर या प्रकारचं तुम्हाला 10च्या 10 स्टेप कंप्लीट झालेले दिसतात. त्यामुळे बघा 1 ते 10 स्टेप काही दिसत नाही, डायरेक्ट 10 टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स 10, अपलोडेड डॉक्युमेंट्स 10 आणि सगळं काही कंप्लीट झालेलं आहे. या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसतो. असा इंटरफेस दिसल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, इथे ऍप्लिकेशन फॉर्म व्हर्जन वाईज म्हणजे तुम्ही जो भरला होता तो फॉर्म आणि अॅक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचंय. म्हणजे आपण भरलेली माहिती आणि अॅक्नॉलेज केलेली म्हणजे सीईटी सेलने अॅक्नॉलेज केलेली माहिती एक्झॅक्टली सेम आहे का हे सगळ्यांनी बघून घ्यायचंय. रजिस्ट्रेशन मधला हा खूप महत्वाचा टप्पा आहे. यामध्ये आपली भरलेली माहिती जर चुकली असेल तर सीईटी सेल त्यामध्ये दुरुस्ती करतं. तुमची कॅटेगरी किंवा तुमचे बेनिफिट्स यामध्ये बदलू शकतात. तेव्हा अॅक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज चेक करणं अगदी महत्वाचं आहे व्हेरिफिकेशन नंतर. ई व्हेरिफिकेशन मध्ये पण सेम स्टेप्स आहेत. तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही अॅक्नॉलेजमेंट चेक करून घ्यायची आहे. ओके, पुढच्या याच्यात काय बघा, त्याच्यानंतर काय होणार, आपली मेरिट लिस्ट लागणार आहे. मेरिट लिस्ट लागण्यामध्ये काय होतं की आपल्याला आपला ऍक्च्युअल या वर्षीचा रँक कळतो. तसा आपण ऑलरेडी अंदाजे मार्क रँक कसा काढायचा आपल्या कट ऑफच्या बुकलेट्स मध्ये किंवा लास्ट इयरच्या डेटा अनालिसिस वरनं आपला अंदाजे रँक काय आहे तो आपण तो अंदाजे सगळ्यांना कसा बघायचा ते सांगितलेलंच आहे. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण आपला रँक चेक करायचा. जे काही रँक येतो, आता हा रँक तुमचा नंतर येणार, पण आपण आता अंदाजे जो रँक येणार आहे त्यावर टेंटेटिव्ह कट ऑफ बघायचे. आपल्याला सीट मिळणार का नाही, तुमचे जे काही मार्क आहेत त्या मार्कावर सीट मिळणार का नाही कन्फर्म करायचं. कसं चेक करू शकतो आपण, कट ऑफ बघून चेक करू शकतो. कट ऑफ कुठे बघायचे, आपलं कट ऑफचं हँडबुक आपल्याकडे अवेलेबल आहे, तिथे तुम्ही कट ऑफ बघू शकता. किंवा सीईटी सेलच्या वेबसाईट वरती पण कट ऑफ आहेत, आपल्या वेबसाईट वरती पण कट ऑफ आहेत. आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील कट ऑफची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही सगळे कट ऑफ बघू शकता आणि चेक करू शकता. त्यानंतर काय, आपल्याला आपण आता जी टेंटेटिव्ह यादी आधी बनवली असेल त्यामध्ये आपण मेरिट लिस्ट नंतर काही बदल करायचे असेल तर करू शकतो. आता आपण याच्यावर फोकस करणारच आहेत की याद्या कशा बनवायच्या, पण मेरिट लिस्ट आल्यानंतर आपण आपली यादी कमी जास्त करू शकतो, वाढवू शकतो. त्यानंतर आपण अजून एक चांगली यादी बनवून कॅप राऊंड 1 साठी जायचंय. म्हणजे आता करायचं काय बघा, आता रजिस्ट्रेशन संपल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये आपण एक टेंटेटिव्ह यादी बनवायची आहे. छान ती यादी अगदी चांगलीच बनवून ठेवायची आहे. जर रँक मध्ये फार बदल आढळला तर ती यादी आपण थोडी बदल करू शकतो, अदरवाईज ती यादी बदलायची गरज नाही. आपण आयडियली काय सजेस्ट करतोय, टॉप पासून बॉटम पर्यंत. सपोज आपला रँक 10,000 असेल, 1,000 पासून ते 20,000 पर्यंतचे ऑप्शन आपण काढून ठेवायचे, जेणेकरून आपली यादी परत बदलायची वेळ येणार नाही. काय होऊ शकतं, आपण 10,000च्या हिशोबाने यादी काढली, ऑप्शन्स आपण 1,000 पासून ते 20,000 पर्यंत काढले. त्यामुळे असं होईल की आपला रँक जर 12,000 आला, आपल्याला थोडं खालचं कॉलेज मिळेल. आपला रँक जर 8,000 आला, आपण जी यादी काढली त्यात आपल्याला वरचं कॉलेज मिळेल. त्यामुळे यादी आपण आधीच काढून ठेवायची. फक्त रँक नंतर त्याच्यामध्ये मायन्यूट बदल जर करायचे असतील तर आपण करू शकतो. आता यादी नेमकी कशी काढायची हा खूप महत्वाचा टप्पा आहे, तो आपण प्रॉपरली डिस्कस करणार आहोत. ओके, आता प्रेफरन्स लिस्ट म्हणजे तुमची ऑप्शन भरायचे आपण कसे काढायचे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमची प्रायोरिटी ठरवायची. प्रायोरिटी म्हणजे काय की तुम्हाला कशाला प्राधान्य द्यायचंय. आपल्याकडे बरेच विद्यार्थी असतील, आपण सगळ्या विद्यार्थ्यांना 2 डिव्हिजन मध्ये डिवाइड करू शकतो. एक म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना ब्रांचला प्रायोरिटी द्यायची, ज्यांना पर्टिक्युलर ब्रांच मध्ये इंजिनिअरिंग करायचे, मग ती एक असू शकते किंवा मल्टिपल ब्रांचेस असू शकतात. किंवा असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना फक्त आणि फक्त चांगल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करायचे, ब्रांच त्यांच्यासाठी तेवढी मॅटर करत नाही. त्याच्यामध्ये बघा, पहिल्या सेक्शन मध्ये मी म्हणलं ब्रांच किंवा ब्रांचेस आपल्याकडे असू शकतात. अदरवाईज तुमच्याकडे चांगल्या कॉलेजमध्ये मल्टिपल ब्रांचेस किंवा काही ठराविक ब्रांचेस, सर्टन ब्रांचेस मध्ये आपण जाऊ शकतो. कॉलेज का ब्रांच का मिक्स, त्याला आपण म्हणू शकतो की मिक्स प्रायोरिटी पण आपल्याला देता येते, त्याला आपण ब्लॉक मेथड म्हणतो, पुढे आपण बघणार आहेत. तुम्हाला कुठल्या लोकेशन्सला इंजिनिअरिंग करायला जायचंय, आपल्याला महाराष्ट्रात सगळ्या लोकेशन कम्फर्टेबल आहेत का, आपल्याला फक्त पुण्यामध्ये बघायचंय का, आपल्याला फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बघायचंय, ह्या लोकेशनचे प्रेफरन्सेस आपल्याला पाहिजेत. प्रेफरन्स डिसाईड होत नसतील, ऍटलिस्ट आपलं हे डिसाईड होणं गरजेचं आहे की आपल्याला कुठे जायचं नाहीये, कुठल्या सिटीज मध्ये आपल्याला जायचं नाहीये. हे आपण डिसाईड केल्यानंतर बाकी सगळ्या सिटीज मधले ऑप्शन आपण बघू शकतो. प्रेफरन्स लिस्ट करताना आधी कॉलेज का ब्रांचला प्रायोरिटी, लोकेशन कसे पाहिजेत, कुठल्या टाईपचे कॉलेजेस आपल्याला बघायचे, लाईक गव्हर्नमेंट कॉलेज बघायचे, प्रायव्हेट कॉलेज बघायचे, ऑटोनॉमस कॉलेज बघायचे, त्या कुठल्या टाईपचे कॉलेज बघायचे हे देखील आपलं डिसाईड झालं पाहिजे. ओके, त्यानंतर तुमचं जे काही डिसिजन होतात त्यानुसार आपल्याला आमच्याकडे काही कॉलेजच्या याद्या आहेत, त्यातली एक यादी किंवा मल्टिपल यादी आपल्याला बघायची आहे आणि त्या यादीमधनं आपण पुढे आपली फायनल यादी काढणार आहेत. टेंटेटिव्ह ऑप्शन्स तुम्हाला कॅप 1 साठी सबमिट करण्यासाठी तयार करायचे आणि जसं आपण आता चर्चा करणार आहोत तसं तुम्हाला
आपण ऍक्च्युली आपण ऑनलाईन सेशनद्वारे ऑनलाईन मीटिंगद्वारे म्हणजे ग्रुपमध्ये आणि 1-to-1 चर्चा करणार आहोत की आपल्याला नेमकी कुठली यादी बघायची आहे. बघा 3 डिसिजन्स आणि एक सिलेक्शन लिस्ट. पहिलं डिसिजन काय, आपली कॉलेज का ब्रांच प्रायोरिटी. दुसरं आपलं लोकेशन प्रायोरिटी. तिसरं आपल्याला कुठल्या टाईपचे कॉलेजेस घ्यायचे, गव्हर्नमेंट घ्यायचे, प्रायव्हेट घ्यायचे, ऑटोनॉमस घ्यायचे, ते आपल्याला डिसाईड करायचे. आणि ह्या 3 डिसिजन्स वर ना आपल्याला याद्या डिसाईड करायच्या आणि एक लिस्ट आपल्याला डिसाईड करायची. आता नेमकी ती लिस्ट कुठल्या प्रकारची असू शकते हे आपण सगळे डिटेलमध्ये बघणार आहोत. कुठल्या प्रकारच्या लिस्ट अवेलेबल आहेत आणि त्यातनं आपण प्रेफरन्स ऑर्डर कशी बनवायची त्याच्या वेगवेगळ्या मेथड देखील आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया आधी प्रेफरन्स लिस्ट बनवताना त्या कशा बनवायच्या असतात आणि मग लिस्टवर आपण चर्चा करूया. सगळ्यात पहिल्यांदा प्रेफरन्स बनवताना बघा आधी आपण लिस्ट डिसाईड करायची आणि त्यानंतर त्यामध्ये कॉलेजला प्रायोरिटी द्यायची, ब्रांचला प्रायोरिटी द्यायची का दोघांना प्रायोरिटी द्यायची हे बघायचंय. ओके, आता बाकी सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्येच एक्सप्लेन करणार आहे. आपण सगळ्यात बघूया लिस्ट नेमक्या कशा आहेत आपल्या आणि त्यामध्ये आपल्याला कशी प्रायोरिटी करायची आहे. लिस्टवर आपण स्विच करूया. बघा इथे मी काही बऱ्याच लिस्ट ओपन करून ठेवलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी की आपल्याला आपली आता चॉईस कशी करायची. ही कुठली लिस्ट आहे बघा, ज्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायला जायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी एक सजेशन लिस्ट आहे. बघा ही ऍक्च्युअली आयडियल नाहीये पण एक सजेशन लिस्ट आहे. आपल्याला काय करायचं, जर तुम्हाला फक्त पुण्यामध्ये जायचं असेल तुम्हाला ही लिस्ट चूज करायची. दुसरी लिस्ट आपल्याकडे आहे ओनली गव्हर्नमेंट. असे विद्यार्थी ज्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकायला जायचं नाहीये, फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटमध्ये जायचंय, त्या विद्यार्थ्यांनी ही लिस्ट बघायची आहे. ह्यातलेच कॉलेज आपल्याला निवडायचं. आपल्याला फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटमध्ये जायचं असेल यामध्ये आपण जाऊ शकतो. तिसरी महत्वाची लिस्ट आहे बघा पुणे प्लस ऑटोनॉमस प्लस गव्हर्नमेंट. म्हणजे आता आपण कॉम्बिनेशन केलंय पुण्यातले काही कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि ऑटोनॉमस कॉलेजेस. ऑटोनॉमस मध्ये आपल्याला बाहेरचे कॉलेजेस पण दिसतील. यामध्ये कलर कोडिंग दिलेली आहे. हे कलर कोडिंग आपण बघू शकतो. शेवटी त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की या प्रकारची लिस्ट आपण बघू शकतो. ही आपण लिस्ट निवडू शकतो. अजून एक लिस्ट आहे आपल्याकडे ती म्हणजे बघा याच्यामध्ये आपण आता ओव्हरऑल सगळेच कॉलेजेस पुणे प्लस मुंबई प्लस ऑटोनॉमस प्लस गव्हर्नमेंट आतापर्यंत ज्या 3 लिस्ट होत्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आपण बघितलं. इथे आपण जाऊ शकतो. त्यानंतर जर आपल्याला कमी मार्क्स पडले असतील आणि आपल्याला चांगलं कॉलेज बघायचंय, बघा सगळ्यांनाच महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये इंजिनिअरिंगसाठी प्राधान्य द्यायचं असतं. पण सपोज आपले मार्क्स कमी आहेत किंवा आपले लोकेशन प्रेफरन्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तर त्या केसमध्ये आपण पुण्याच्या बाहेरचे चांगले कॉलेजेस कसे बघायचे, कुठली लिस्ट त्यासाठी आहे ही या प्रकारची लिस्ट आहे. आणि शेवटची लिस्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मध्ये मॅथमॅटिक्स विषय नाहीये, फक्त बायो आपण घेतलेला आहे, बायोनुसार आपल्याला जायचं असेल तर ही एक लिस्ट आहे. आपल्याकडे अजून एक लिस्ट आहे ती म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच कॉलेजची लिस्ट. म्हणजे सपोज आपल्याला आपण मॅक्झिमम कॉम्बिनेशनची लिस्ट ही बघितली, त्यात पुणे प्लस मुंबई प्लस ऑटोनॉमस प्लस गव्हर्नमेंट प्लस ऑदर्स ऑलमोस्ट ही पूर्ण महाराष्ट्राचीच लिस्ट आहे. अशी ही लिस्ट किंवा एक टोटल ओव्हरऑल सगळ्याच कॉलेजची लिस्ट पण आपल्याकडे आहे. आपण काय करायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ज्या 3 चॉईसेस होत्या, कॉलेजला प्रायोरिटी, कॉलेज का ब्रांचला प्रायोरिटी, लोकेशन आणि अजून तिसरा जो मुद्दा मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये दाखवला होता, मागची स्लाइड हा बघा, तुमची कॉलेज आणि ब्रांचची प्रायोरिटी, लोकेशनची प्रायोरिटी आणि कॉलेजच्या टाईपची प्रायोरिटी ही तुम्ही डिसाईड करून तुम्हाला यादी निवडायची. परत यादीवर येऊया आपण, परत याद्यांवरती येऊया. बघा तुमचं जर फक्त पुण्यामध्ये जायचं असेल या यादीमधले ऑप्शन आपल्याला एक्सप्लोर करायचे आणि इथे आपण सेक्शन दिलेला आहे की विद्यार्थ्याला 1-to-1 आपण ही यादी बनवून देणार आहेत. ह्या पुण्यातल्या कॉलेजेस मधली यादी तुमच्या मार्कांनुसार तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला ती यादी बनवून मिळेल. जशी वेगवेगळी ऑर्डर आपण पेन्सिलने लिहून देणार आहेत आणि ती यादी आपण प्रेफरन्स भरण्यासाठी फायनल करणार आहेत. या प्रकारे आपल्याला जायचंय. आता तुम्हाला काय करायचं व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आपल्याला नेमकी पर्सेंटाईल किती आहेत, आपल्याला कुठले कॉलेज मिळू शकतात, आपल्याला कुठले घ्यायचे आहेत याचा अंदाज घेऊन आपल्याला या 4-5 याद्यांपैकी एक यादी डिसाईड करायची. सध्या ह्या याद्या मागच्या वर्षीच्या आहेत, चालू वर्षीच्या याद्या जसं आपलं रजिस्ट्रेशन संपेल तसा त्या याद्या आपल्या ग्रुपवरती टाकण्यात येतील किंवा आपल्या समोर मांडण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग केलेली आहे त्यांनाच ह्या याद्या मिळतील. बेसिक माहिती तुम्ही कधी पण ऑफिसला येऊन आम्हाला विचारू शकता, त्याबद्दल आम्ही रजिस्ट्रेशनची अट काही ठेवलेली नाहीये. पण ज्यांनी पेड काउन्सिलिंग लावलेली आहे, आपल्याकडनं पर्सनल काउन्सिलिंग घेतलेली आहे, त्या विद्यार्थ्यांचं काम काय, त्यांनी यापैकी एक यादी निवडायची आहे. हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही यादी डिसाईड करायची. मग आता यादीवरून फायनलाइज कसं करायचं, सपोज आपण आता पुण्यातले कॉलेजेस घेतलेत, आपल्याला पर्टिक्युलर कॉलेज, आता इथे काही कॉलेजेस पुण्यातले आहेत आणि हे काही कॉलेजेस पुणे विद्यापीठातले आहेत पण पुणे शहराच्या बाहेरचे आहेत. तर यादीमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा अनवॉन्टेड कॉलेज कट करतो. वॉन्टेड कॉलेजला आपल्या चॉईसेस नुसार आपण ऑर्डर देतो. चॉईसेस द्यायचे 3 टाईप आहेत, ते टाईप आपण बघूया.
पण सगळ्यात पहिलं टास्क काय तुमचं, की आधी लिस्ट फायनल करायची, कुठली लिस्ट घ्यायची आहे. आणि काही होत नसेल तर बघा सगळ्यात महत्वाचं ही लिस्ट आहे, तिथं कॉमन लिस्ट आहे. पुणे प्लस मुंबई प्लस ऑटोनॉमस प्लस गव्हर्नमेंट प्लस अदर्स सगळेच कॉलेजेस याच्यामध्ये आहेत, म्हणजे ऑल महाराष्ट्राची लिस्ट आपण हिला म्हणू शकतो. जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल सरळ सरळ ही लिस्ट फॉलो करा. मग आता पहिल्यांदा काय करायचं, ही लिस्ट एक निवडायची, यातले अनवॉन्टेड कॉलेजेसला कट करायचं, त्या कॉलेजला आपल्याला जायचं नाहीये. बाकीच्या कॉलेजेसला आपल्याला ऑर्डर द्यायची आहे, ऑर्डर म्हणजे प्रायोरिटी द्यायची. आणि प्रायोरिटी दिल्यानंतर आता नेमकी मेथड कशी टाकायची ते आपण परत स्लाइडवर येऊया, की लिस्ट फायनल केल्यानंतर आपल्याला कसं जायचंय. ओके, इथे बघा प्रेफरन्स लिस्ट करताना 3 प्रायोरिटी आपल्याला दिलेल्या आहेत. प्रायोरिटी टू कॉलेज म्हणजे बघा तुम्हाला तुम्ही काही एक किंवा मल्टिपल ब्रांचेस डिसाईड केल्यात. सपोज तुम्ही कम्प्युटर डोमेन मध्ये जायचं ठरवले, तुमचं CS IT आणि AI या ब्रांचेस आहेत, तर तुम्ही काय करणार, आधीच आपण लिस्ट ज्या निवडल्या होत्या त्या लिस्टमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये कॉम्प IT AI कॉम्प IT AI प्रत्येक कॉलेजमध्ये कॉम्प IT असे ऑप्शन चालू असे ऑप्शन आपण टाकत चालणार. यामध्ये काय होतं, प्रत्येक कॉलेजला आणि त्यातल्या आपल्याला ज्या ब्रांचेस घ्यायच्या त्या ब्रांचेसला प्रायोरिटी येते. यामध्ये मी एक्झाम्पल दिलं, सपोज आपल्याला एखाद्या कॉलेजमध्ये 4-5 ब्रांचेस मध्ये इंटरेस्ट आहे, कॉम्प IT AI ENTC इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल असं जर असेल, आपण कॉलेज प्रायोरिटी मध्ये आपण काय करणार, प्रत्येक कॉलेजच्या या सगळ्या ऑप्शन टाकणार. त्याच्यामध्ये होतं काय, जनरल ENTC किंवा इलेक्ट्रिकलचा कट ऑफ कमी असतो, तुम्हाला तेच कॉलेज लागते, त्याच ब्रांचेस लागतात, पण कॉलेज तुम्हाला चांगलं मिळतं, वरतं तुम्हाला कॉलेज मिळतं. याच्यामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर तुम्ही प्रायोरिटी कॉलेज ठरवायची, सुटेबल ब्रांचची यादी ठरवायची आणि त्यामध्ये आपण त्या प्रकारे टाकायचे. दुसरी मेथड आहे प्रायोरिटी टू ब्रांच. ज्यांना ब्रांचला प्रायोरिटी द्यायची ते विद्यार्थी काय करतील, आपली आपण एखादी लिस्ट ओपन करूया, परत लिस्टवरती चर्चा करूया. इथे आपण बघूया पुण्याच्या यादीवरून आपण थोडीशी डिस्कशन करून घेऊया, की आता सपोज एखाद्या मुलाला फक्त CS IT AI लाच जायचंय, तो विद्यार्थी कशी यादी बनवणार, तो CAB CS AI टाकणार, मग तो PICT CS AI डेटा सायन्स वगैरे टाकणार, VIT मध्ये 8 का 9 ब्रांचेस कम्प्युटरच्या, तो सगळ्या CS ब्रांचेस टाकणार. ओके, याच्यामध्ये काय होतं, फक्त ब्रांचला प्रायोरिटी मिळते, कॉलेज आपण एक एक कव्हर करतो आणि नंतर पुढच्या कॉलेज जातोय, त्या कॉलेजमधल्या त्या ब्रांच आणि त्याच्या अलाइड ब्रांच आपण सगळ्या टाकतोय. म्हणजे कम्प्युटर असेल तर कम्प्युटर सोबत IT AI वगैरे टाकतोय, आणि जर ENTC असेल तर मग आपण ENTC इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिकल वगैरे टाकतोय आणि पुढे जातोय. तर ब्रांचला प्रायोरिटी असेल तर तुम्ही एक एक कॉलेज आपल्याला पाहिजे त्या ब्रांच मध्ये टाकायचं. कॉलेजला प्रायोरिटी असेल तर एक कॉलेज मधल्या आपल्याला जेवढ्या ब्रांच घ्यायच्या तेवढ्या आधी टाकायच्या, मग पुढचं कॉलेज टाकायचं. ओके, 2 मेथड आपल्याला समजल्या. आता याच्यामध्ये तिसरी मेथड जी आपल्याला बघायची, स्लाइड शो आपण परत येऊया, की बघा जिथे आपल्याला दोन्हींना प्रायोरिटी द्यायची. काही जणांचं असं आहे की सर माझं डिसाइडच होत नाहीये की मला कॉलेजला प्रायोरिटी द्यायची का ब्रांचला द्यायची, माझं अजून कन्फ्युजन आहे. असे विद्यार्थी दोन्हीला प्रायोरिटी देऊ शकतात, याला आपण ब्लॉक मेथड म्हणतो. ब्लॉक मेथड. आता ब्लॉक मेथड नेमकी काय आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, परत आपण लिस्टवर येऊया. ब्लॉक मेथड मध्ये सपोज बघा इथे आपल्याला लिस्ट, इथे आपल्याला कॉलेजची यादी दिलेली आहे. आता ही यादीमध्ये ब्लॉक मेथड काय, आपल्याला पहिल्या 10 कॉलेजमध्ये आधी बघायचं मला कम्प्युटर मिळते का, अदरवाईज तुम्हाला त्या 10 कॉलेजमध्येच इतर काही घ्यायचंय. सपोज हा म्हणजे या यादीमधला सगळ्या ऑप्शनचा तुम्हाला एक एक ब्लॉक बनवायचा आहे. ब्लॉक किती कॉलेजचा बनवायचा, प्रत्येकाची चॉईस वेगळी असू शकते, पण तुम्ही मेथड समजून घ्या. तुम्हाला कॉलेज प्रायोरिटी मेथडने जायचंय, तुम्हाला ब्रांच प्रायोरिटी मेथडने जायचंय का, तुम्हाला दोन्हींचं मिक्स जे आहे कॉलेज प्लस ब्रांच प्रायोरिटी, ज्याला आपण ब्लॉक मेथड म्हणतो, तर त्या मेथडने जायचं. आता ह्याच्यामध्ये काय होणार, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार, सपोज बघा आता आपल्याला ब्लॉक मेथडने जायचे. सपोज इमॅजिन करा एखाद्या विद्यार्थ्याला जवळपास 95% मार्क्स आहेत किंवा XYZ% मार्क्स आहेत. पहिल्यांदा तो काय करणार, त्याला आधी चांगल्या कॉलेजमध्ये आधी CS बघायचं, कम्प्युटर वगैरे बघायचं. तो काय करणार, आधी पहिले 1 ते 10 हा जो ब्लॉक आहे, हा जो आता मी असं याला असं हायलाइट करेल, असं या प्रकारे हा जो एवढा ब्लॉक आहे 1 ते 10 एवढ्या 1 ते 10 चॉईसेसचा एक ब्लॉक बनवणार मी. आणि ह्या ब्लॉक मध्ये मी काय करणार, एवढ्या कॉलेजचे फक्त मी कम्प्युटरचे ब्रांचेस टाकणार. हा माझा ब्लॉक 1 पहिला. ओके, हा माझा ब्लॉक 1. दुसऱ्यांदा मी काय करणार, आता मला याच कॉलेजमध्ये कम्प्युटर बघितलं, पण मला आता खालच्या कॉलेजच्या याच कॉलेजमधल्या काही कॉलेजमध्ये मला ENTC बघायचंय. दुसरा ब्लॉक आपण बनवतोय. दुसरा ब्लॉक आपण काय करणार, 1 ते 5 कॉलेजेसचा फक्त ऍक्च्युली पेन चलत नाहीये. दुसरा ब्लॉक आपण कसा करणार, इथे बघूया. दुसरा ब्लॉक आपण सॉरी
हा, आता चालू झालाय. दुसरा ब्लॉक आपण सपोज फक्त 1 ते 5 कॉलेजचा ENTC. पहिला ब्लॉक आपण बघितला रेड कलर मध्ये. पहिला ब्लॉक आपला 1 ते 10 कॉलेजचा आपण 1 ते 10 कॉलेजचे कम्प्युटर टाकले होते. त्यानंतर आपण दुसऱ्या ब्लॉक मध्ये 1 ते 5 कॉलेजचं ENTC टाकलं. आणि सपोज आपल्याला परत काय, आपल्याला 1 ते 5 कॉलेजमध्ये पहिल्या 3 कॉलेजमध्ये मेकॅनिकल पण बघायचंय. ह्या 3 कॉलेजमध्ये आपल्याला मेकॅनिकल पण बघायचंय. हा आपला ब्लॉक 1, हा आपला ब्लॉक 2 आणि हा आपला ब्लॉक 3. आपण काय केलं, पहिलं 10 कॉलेजचं CS घेतलं, नंतर पहिल्या 5 कॉलेजच्या ब्लॉक मधलं ENTC वगैरे घेतलं आणि 3 कॉलेजचं मेकॅनिकल घेतलं. नंतर आपण काय केलं, ब्लॉक 4 म्हणजे काय, आपल्याला 10च्या नंतरच्या कॉलेजमध्ये परत आपल्याला CS बघायचंय. ओके, त्या केसमध्ये आपण काय करणार, सध्या मी आता थोडंसं इरेज करतोय, यादी थोडीशी वर सरकवतो. ओके, आता आपण काय करणार बघा, 3 ब्लॉक मधले आपण ऑप्शन टाकले. आता आपण काय करणार, चौथ्या ब्लॉक मध्ये आता काय होतं, 10च्या वरचे आपल्याला 10च्या खालचे परत आपल्याला काही कॉलेजचे CS टाकायचे. एक समजा 10 ते 23 आपण CS टाकले. हा आपला ब्लॉक 5. त्यानंतर आपण काय करणार, पहिल्या ब्लॉक मध्ये बघा, पहिल्या ब्लॉक मध्ये काय होतं आपलं, पहिल्या ब्लॉक मध्ये आपले काही कॉलेजचे ऑप्शन अजूनही राहिले होते. पहिल्या ब्लॉक मध्ये आपण काय केलं होतं, 1 ते 10चं कम्प्युटर टाकलं होतं, ENTC टाकलं होतं पहिल्या 5 कॉलेजचं. आता 5 ते 10 कॉलेजच्या ब्लॉक मधले ENTC टाकायचे राहिलेत, आपण तो ब्लॉक निवडू शकतो. असं आपण कॉलेज आणि ब्रांच वेगवेगळे ब्लॉक करायचे आणि त्या ब्लॉकला ऑर्डर द्यायची. म्हणजे काय करायचं, आधी एक ब्लॉक तो कुठल्या ते कुठल्या कॉलेज पर्यंतच्या कुठल्या ब्रांच असणार हे नोट करेल आणि त्यामध्ये ते ऑप्शन असतील. म्हणजे सपोज 1 ते 10 CS चा एक ब्लॉक, 1 ते 5 ENTC चा दुसरा ब्लॉक, 1 ते 3 मेकॅनिकलचा एक ब्लॉक. आधी हे ब्लॉक बनवायचे, नंतर हे ब्लॉक कसे टाकायचे, कुठल्या कॉलेजच्या कम्प्युटर नंतर कुठल्या कॉलेजचं ENTC किंवा कुठल्या कॉलेजच्या ENTCच्या अगोदर कुठल्या कॉलेजचं मेकॅनिकल, हे कसं टाकायचं हे आपण डिसाईड करायचं. याला म्हणतात ब्लॉक मेथड. माझं आयडियली सजेशन असतं, आपण जर आपल्या सुटेबल ब्रांचेस काढलेले असतील, आपण कधी पण चांगल्या कॉलेजला प्रायोरिटी दिली पाहिजे. पण माझं ओपिनियन आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं, पालकाचं, त्याच्या मित्रांचं, त्याच्या घरच्या नातेवाईकांचं ओपिनियन सेम असेल असं नाहीये. तुम्ही तुमच्या प्रायोरिटीने जाऊ शकता. माझं वैयक्तिक सजेशन असतं, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ब्रांच बद्दल माहिती घ्यावी, काही ब्रांचेस डिसाईड कराव्या आणि त्या ब्रांचेस मध्ये आपल्याला चांगल्यातले चांगले कॉलेजेस कसे मिळतील असा विचार करावा. त्यामध्ये तुम्ही एकतर कॉलेज प्रायोरिटी किंवा ब्लॉक मेथड दोन्हीने जाऊ शकता. ब्रांच प्रायोरिटीने पण तुम्ही जाऊ शकता. हे प्रत्येक मुलाचं इंडिव्हिज्युअली व्हॅरी करतं. मला विचाराल तर मी त्याला आयदर ब्लॉक मेथडनी किंवा कॉलेज प्रायोरिटी या 2 मेथडनी मी जायला सांगतो. ब्रांच प्रायोरिटी जो अगदी ब्रांच स्पेसिफिक आहेत, ज्यांना दुसऱ्या ब्रांच मध्ये जायची इच्छाच नाहीये, त्यांना ते युज करू शकतात. ते काही वाईट ऑप्शन नाही, तो पण चांगला ऑप्शन आहे. पण या पद्धतीने आपल्याला आपल्या याद्यांना बनवायचे, एक तर कॉलेजला प्रायोरिटी, नाही तर ब्रांचला प्रायोरिटी, नाही तर ब्लॉक मेथड. कॉलेज आणि ब्रांचचं कॉम्बिनेशन वेगवेगळे ब्लॉक बनवायचे. मेक शुअर करायचे की एका ब्लॉक मध्ये एक ऑप्शन सगळे कव्हर झाले पाहिजेत. मॅक्झिमम कॉलेज चांगले ऑप्शन आपले कव्हर झालेले पाहिजेत. ओके, या प्रकारे आपल्याला याद्या बनवायच्या. आणि याद्या कधी बनवणार आपण, 12 ते 20 जी तारीख आहे ह्या तारखांमध्ये आपण याद्या बनवणार आहेत. पालकांनी थोडा संयम ठेवायचा आहे. पालक जेव्हा ऑफिसला येतात तेव्हा ते नक्की हे विचारतात आम्हाला एवढ्या मार्कला काय मिळेल काय नाही. सध्या तुम्ही कट ऑफ वगैरे बघा. ह्या याद्या आपण जेव्हा काढणार आहेत तेव्हा आपण ब्लॉक मध्ये जाणार आहेत. आपण स्टार्टिंग पासून ऑप्शन टाकणार आहेत. जरी तुमचे पर्सेंटेज कमी असतील तरी आपण चांगले कॉलेजेस आपल्या लिस्टमध्ये ठेवणार आहेत, जेणेकरून ते ऑप्शन एकदा चेक केले जातील. ओके, आपल्या याद्या ज्या असतील त्या आपण टॉप पासून टाकणार आहेत. अगदी आपल्याला लागतं त्याच्या खालचे कॉलेज पण आपण देणार आहेत, कारण एखाद्या वेळेस कट ऑफ वाढला तर खाली पण जाऊ लागू शकतो. ओके, ही झाली कॉलेजची यादी कशी बनवायची याबद्दलची माहिती. तिन्ही मेथड आपण डिस्कस केल्या. परत आपण स्लाइड शो घेऊया. स्लाइड शो, येस, एकदा टॅब दाबा. हा, ओके. आता इथे आपण बघू शकतो, बघा आता तुम्ही जर यापैकी एक मेथड निवडली तर तुमची प्रक्रिया सोपी होणार आहे. येत्या रजिस्ट्रेशन संपेपर्यंत आपल्याला यादी कुठली निवडायची आहे आणि मेथड कुठली निवडायची आहे, हे 2 गोष्टी तुम्हाला डिसाईड करायच्या. ओके, आणि ते डिसाईड केल्यानंतर ते आम्हाला सांगायच्या, जेणेकरून कुठली यादी आणि कुठलं कॉम्बिनेशन फक्त सांगायचंय. त्यानुसार त्या विद्यार्थ्याला पर्सनलाइज यादी मॉडिफाय करून मिळेल. जी त्याची यादी असेल त्यामध्ये त्याचा बघा प्रत्येकाचा ब्लॉक वेगळा असतो. आता मी जसं बोललं, एखादा विद्यार्थी 10 कॉलेजचा ब्लॉक बनवेल, एखादा विद्यार्थी 20 कॉलेजचा ब्लॉक बनवेल, एखादा विद्यार्थी 5 कॉलेजचा ब्लॉक बनवेल. त्यामुळे ह्या याद्या पूर्णपणे व्हॅरी करतात. पण त्या विद्यार्थ्याची चॉईसेस कशी आहेत, त्याच्या प्रायोरिटी काय आहेत, त्या बघून आपण इंडिव्हिज्युअली याद्या तुम्हाला बनवून देणार आहेत. मग ते मेथड कुठली पण असेल, तुम्हाला काय करायचंय, लिस्ट आणि मेथड ह्या 2 गोष्टी तुम्हाला डिसाईड करून आम्हाला सांगायच्यात. त्याबद्दल काही कन्फ्युजन असेल त्याबद्दल 100% मार्गदर्शन आम्ही तुम्हाला वेळोवेळी करत जाऊ. पण तुम्हाला ह्या 2 गोष्टी डिसाईड करायच्या. मग त्या स्वतः करा, आमच्यासोबत चर्चा करून करा. हे आपल्याला डिसाईड करायचं. माझं पर्सनल ओपिनियन तुम्हाला दिलं, मला कॉलेजला प्रायोरिटी
किंवा ब्लॉक मेथड, या दोन मेथडनी यादी बनवायला कधी पण आवडतं किंवा मला कधी पण ते विद्यार्थ्यांसाठी योग्य वाटतं. शेवटी चॉईस विद्यार्थ्यांची असते, पालकांची असते. ओके, तर हे या प्रकारे आपल्याला आपली काउन्सिलिंग करून घ्यायची. म्हणजे 5-6 लिस्ट पैकी आधी एक लिस्ट फायनल करायची आणि मेथड फायनल करायची. तुम्हाला याबद्दल कन्फ्युजन असेल तर मी अजून एक व्हिडिओ शांतपणे बनवेल किंवा तो डिटेलमध्ये तुम्हाला टाकेल. या व्हिडिओमध्ये मी मॅक्झिमम माहिती कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, आम्ही ग्रुपमध्ये पोल विचारू. ज्यांना अजून क्लॅरिटी नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी आपण अजून एखाद्या मीटिंगद्वारे, लाईव्ह सेशनद्वारे मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करू. पण मला वाटतंय की माझ्या मते मी जे काही काउन्सिलिंग मध्ये महत्वाचं आहे की मेरिट लिस्ट नंतर कशी यादी डिसाईड करायची, कशी ब्रांच डिसाईड करायची आणि कशी यादी बनवायची याबद्दल सांगितलेलं आहे. आता यादी बनवल्यानंतर काय, ह्या पद्धतीने गेल्यानंतर आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये काय, फक्त आपल्याला यादी फायनल करायची आहे. यादी भरताना कॉलेजच्या कोडमध्ये आणि नावामध्ये चुका होऊ द्यायच्या नाहीयेत. यादी व्यवस्थित भरायची आहे. आता जे कोड्स मध्ये काही चेंजेस होत नाहीत, पण काही कॉलेज बंद होत, आपण जी यादी फायनल केली त्यातले काही कॉलेज बंद झालेले असू शकतात, काही कॉलेज वाढलेले असू शकतात. त्यामुळे इतके घाई करायची नाहीये. थोडंसं आपल्याला मेरिट लिस्ट येऊ द्यायची किंवा थोड्या नोंदणी संपल्यानंतर आपण याद्या बनवायच्यात. ब्रांचच्या नावांमध्ये मिस्टेक होऊ द्यायची नाहीये. आपली ऑर्डर व्यवस्थित बघायची आहे. मग ती कॉलेजची ऑर्डर असेल, ब्रांचची ऑर्डर असेल किंवा ब्लॉक असतील, ब्लॉक पण कुठल्या ब्लॉक नंतर आपल्याला कुठला ब्लॉक टाकायचा आहे हे देखील आपण ते व्यवस्थित पेननी नोट करून ठेवायचं. यादीच्या मागच्या पेजवरती आपण व्यवस्थित ते नोट करून ठेवायचे. एक्सेल मध्ये पण आपण हे काम करू शकतो. तुमच्याकडे ऑलरेडी एक्सेल असेल त्याच्यामध्ये आपण हे सगळं फायनल करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला कॅप राऊंड 1 चे ऑप्शन भरायचे आहेत. सध्या आपलं कॅप राऊंड 1 चे ऑप्शन भरायची डेट टेंटेटिव्हली जुलैच्या एंड मध्ये किंवा मे बी ऑगस्ट मध्ये असू शकते. रजिस्ट्रेशनचा शेड्यूल नक्की वाढेल अशी मला खात्री आहे. पण बघूया, आपण 20 तारखेनंतर आपल्या याद्या भरायच्यात, अशा हिशोबाने आपण त्याच्या आधीच आपली यादी तयार करून ठेवली पाहिजे. ओके, या व्हिडिओमध्ये मी काय केलं, फॉर्म कसा भरायचा, काय महत्वाच्या गोष्टी चेक करायच्या, याद्या कशा निवडायच्या, ब्रांचेस कशा निवडायच्या याबद्दल पण आपण QR कोड आणि व्हिडिओज दिलेले आहेत. ते आपण परत नसतील तर परत तुम्हाला देण्यात येतील. ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ब्रांच प्रायोरिटी डिसाईड करू शकता. ब्रांचेस बद्दल माहिती देण्यासाठी आपण अजून एक सेशन घेणार आहेत. तो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही असणार आहे. सगळ्यांनी त्या सेशन मध्ये भाग घ्यायचा आहे. आपल्या QR कोड मध्ये पण मॅक्झिमम ब्रांचेस बद्दलची माहिती दिलेली आहे. त्या ब्रांच बद्दल कन्फ्युजन असेल त्यासाठी पण तुम्हाला स्पेशल वेळ मिळेल, त्यामध्ये तुमचं कन्फ्युजन दूर केलं जाईल. आणि त्यानंतर याद्या मात्र तुम्हाला एक, म्हणजे मला अपेक्षित आहे की माझ्यापर्यंत येण्याच्या आधी, आमच्यापर्यंत येण्याच्या आधी तुम्ही तुमची लिस्ट कुठली प्रेफर करायची आणि मेथड कुठली पाहिजे, ह्या दोन गोष्टी तुम्ही डिसाईड केलेल्या पाहिजेत. त्यानंतर आपण आपले ऑप्शन भरणं सोपं असतं. ऑप्शन भरल्यानंतर काय, ओके, आय थिंक सेम स्लाइड आहे. त्यानंतर बघा सीट अलॉटमेंट होते. त्यानंतर ऑप्शन फॉर्म आपण भरतो आणि सीट अलॉटमेंट होते. बघा सीट अलॉटमेंट नंतर काय होणार आहे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. आता आपण ओव्हरव्ह्यू करूया. तुम्हाला सीट अलॉटमेंटचे नियम माहिती पाहिजेत की कुठल्या राऊंड मध्ये कुठलं सीट लागल्यास जॉईन करणं कंपल्सरी आहे, कुठल्या राऊंड मध्ये सीट लागल्यास आपण पुढच्या राऊंड मध्ये जाऊ शकतो. निकाल बघायचा असतो, सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं असतं, फ्रीज किंवा नॉट फ्रीज निवडायचं असतं, सीट ऍक्सेप्टची फीस पे करायची असते. त्यानंतर जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला विदिन टाइम कॉलेजमध्ये जायचं असतं. आणि त्यानंतर कॅप राऊंड 1 चे कट ऑफ, आपल्या आता कॅप राऊंड 1 ला आपण जे ऑप्शन भरले त्यातल्या ऑप्शनचे कट ऑफ काय आले, जेणेकरून राऊंड 2 ला मला काय प्रेफरन्स बदलायचे, काय ऍड करायचे, काय कमी करायचे, ही सगळी आयडिया येईल. हे सगळं बघायचे. हे डिटेल आपण नंतर बघणार आहेत. सध्या फक्त ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगितलं की काय करायचं असतं निकाल, म्हणजे पहिल्या आधी नंतर. बाकी इंजिनिअरिंग काउन्सिलिंगच्या ज्या महत्वाच्या अपडेट्स आहेत आणि सगळी माहिती आहे ती वेळोवेळी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप चॅनलवरती पडणार आहे. सर्वांनी काउन्सिलिंग लावली असेल नसेल, सर्वांना अपेक्षित आहे काउन्सिलिंग बद्दलच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मोफत मिळणार आहेत. ह्या सगळ्या मोफत अपडेट घेण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, टेलिग्रामला पण सबस्क्राईब करायचे, व्हॉट्सअपला देखील सबस्क्राईब करायचे. मी 2 मिनिटं स्क्रीनपासून बाजूला सरकतो. ज्यांनी कोणी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यांना पुढे काहीच अडचण येणार नाहीये. शेवटचा महत्वाचा टप्पा, ज्या विद्यार्थ्यांना या सगळ्या प्रोसेसमध्ये पर्सनल काउन्सिलिंग मध्ये काही क्वेश्चन असतील, डाऊट असतील, हे आमचे हेल्प नंबर्स आहेत. बघा आपल्याकडे आपण IVR सिस्टम लावलेला आहे. पेड काउन्सिलिंग वाल्या मुलांसाठी मी एक सेपरेट पर्सनल नंबर देणार आहे, पण आपण बाकीच्या सगळ्यांसाठी कॉमन IVR सिस्टम लावलेला आहे. तुम्हाला मला बोलण्यासाठी बेअरली 1 ते 1.5 मिनिटाचा वेट करावा लागतो. कॉल केल्यानंतर तुम्ही ते ऑप्शन्स व्यवस्थित टाईप करून आमच्यापर्यंत पोहोचायचे आणि तुमचा डाऊट आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
सोबतच आम्ही काउन्सिलिंगचा एक वेगळा नंबर, ज्याच्यामध्ये तुम्हाला काउन्सिलिंग सगळे डाऊट्स किंवा माहिती सगळी मिळेल, असा एक नंबर रिलीज करतोय. हे माझे पर्सनल नंबर आहेत, तुम्ही यावरती माझ्याशी रीच करू शकता. जेव्हा मी अवेलेबल नसतो तेव्हा टीम अवेलेबल असते. टीमशी तुम्ही बोलू शकता, त्यांना तुमचे डाऊट सांगू शकता. त्यांच्याकडनं जर तुमचं समाधान नाही झालं तर तुम्ही त्यांना सांगू शकता, आम्हाला सरांशी बोलायचे, सरांना तुम्ही बोलणं करून द्या. ज्यांनी पर्सनल काउन्सिलिंग लावलेली आहे त्यांना माझा एक वेगळा टेम्पररी पर्सनल नंबर, माझे हे नंबर परमनंटच आहेत, पण ज्यांनी पेड काउन्सिलिंग लावलेली आहे त्यांना एक वेगळा पर्सनल नंबर देण्यात येतो. त्यांचे काही महत्त्वाचे डाऊट्स असतील, क्वेरी असतील, ते त्या नंबरला कॉल करून किंवा मेसेज करून विचारू शकतात. ओके, ही झाली या वर्षीची इंजिनिअरिंग काउन्सिलिंग कशी करायची, पेड विद्यार्थ्यांनी कशी करायची, का जे विद्यार्थी अनपेड असतील त्यांनी स्वतः काउन्सिलिंग करणार आहेत त्यांनी कशा प्रकारे काय काउन्सिलिंग मध्ये पुढे जायचे ह्याबद्दलची माहिती, इंजिनिअरिंग बद्दलच्या अशाच माहितीपूर्ण अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ. ह्या सगळ्या अपडेट्स अचूकरित्या मिळवण्यासाठी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.